Welcome student of 11th standard commerce KB Rohmare Junior College Kopargaon. Today we have learned bookkeeping and accountancy in this subject. Unit number first, introduction to bookkeeping and accountancy. Lecture number 8. My name is Professor Gaikwad KK. Let's start today's lecture. Student, previous lecture we have studied various important terms. First is debtor, second creditor, third bad debts. Expenditure and types of expenditure included capital expenditure, revenue expenditure, and last number 3, deferred revenue expenditure. Today's lecture we have going to learn types of discount. First is trade discount and second is cash discount. Solvent and insolvent, and last accounting year. बघा आता की अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण अकाउंटन्सीच्या संदर्भामध्ये वारंवार येणाऱ्या कन्सेप्ट याच्यावरती चर्चा करत आहोत, ज्यामध्ये मागच्या तासाला आपण डेटर्स, क्रेडिटर्स, बॅड डेब्ट्स, त्यानंतर एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचरमध्ये 3 प्रकार पाहिलेत. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आजच्या तासामध्ये आपण डिस्काउंट याचे प्रकार पाहणार आहोत, की ज्यामध्ये ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. सॉल्वंट अँड इनसॉल्वंट या प्रकारामध्ये आपण सॉल्वंट याचा अर्थ आणि इनसॉल्वंट याचा अर्थ पाहणार आहोत. आणि सेपरेट कन्सेप्ट आहे अकाउंटिंग इयर, की या कन्सेप्ट अकाउंटन्सीमध्ये वारंवार येणार आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून आजच्या तासाला आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर पाहूयात आपण टाइप्स ऑफ डिस्काउंट. यामध्ये फर्स्ट आहे ट्रेड डिस्काउंट. It is an allowance given on catalog price, list price of goods. This discount is allowed at the time of purchase, sale of goods. Value of goods purchased, sold, recorded is net value payable after deduction of amount of trade discount allowed. Discount याचा अर्थ सूट आहे. आपण हा शब्द वारंवार ऐकलेला असतो, की ज्यावेळी आपण दुकानामध्ये एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी जातो, त्यावेळी आपण दुकानदाराला त्या वस्तूवरती किती सूट देणार असा शब्दप्रयोग बराच वेळा केलेला असणार आहे किंवा तो आपण ऐकला असणार आहे. म्हणजे डिस्काउंट हा शब्द आपल्याला परिचित आहे. डिस्काउंट ह्या एक प्रकारचा सुटीचा प्रकार आहे. सुटी याचा अर्थ सूट. मग ही जी सूट आहे, ही सूट एकतर खरेदीवरती दिली जाते किंवा विक्रीवरती दिली जाते. मग या सुटीच्या संदर्भामध्ये 2 प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट, ज्यात आपण पहिला पाहतोय ट्रेड डिस्काउंट. ट्रेड याचा अर्थ व्यापार आणि या व्यापारावरती दिलेली सूट. सुटीला आणखी आपण म्हणू शकतो कसर देणे. कसर हा शब्द थोडासा आपल्याला नवीन वाटेल, पण सूट हा शब्द नेहमीचा आहे. दोन्हींचा अर्थ एकच होतो. एकतर त्याला सूट म्हणायचं किंवा त्याला कसर असा शब्द वापरायचा. म्हणून पहिला आपण पाहतोय ट्रेड डिस्काउंट. याचा अर्थ व्यापारी सूट किंवा व्यापारी कसर. मग यामध्ये आपल्याला सांगितलंय It is an allowance given on catalog price, list price of goods. This discount is allowed at the time of purchase, sale of goods. Value of goods purchased, sold, recorded is net value payable after deduction of amount of trade discount allowed. म्हणजे व्यापारी कसर ही वस्तूच्या विक्रीच्या वेळी वस्तूच्या किमतीमधून कमी केली जाते. आता इथं आपण सांगितलं की कॅटलॉग प्राइस, लिस्ट प्राइस ऑफ गुड्स. कॅटलॉग प्राइस और लिस्ट प्राइस
याचा अर्थ की दुकानामध्ये वस्तूंचे दर हे निश्चित ठरलेले असतात. त्याची प्राइस लिस्ट दिलेली असते की एखाद्या वस्तूची किंमत किती आहे. हे दुकानदार कशावरून ठरवतो, तर त्या कॅटलॉग प्राईसवरून किंवा लिस्ट प्राईसवरून की जी त्यांच्याकडे अवेलेबल असते, की अगोदरच त्याची किंमत ठरलेली असते. त्याला आपण कॅटलॉग प्राईस किंवा लिस्ट प्राईस असं म्हणतो. दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाइम ऑफ परचेस सेल ऑफ गुड्स. ही जी व्यापारी सूट आहे किंवा व्यापारी कसर आहे ही कधी दिली जाते, तर टाइम ऑफ परचेस ऑर सेल ऑफ गुड्स, म्हणजे वस्तू खरेदी किंवा विक्रीच्या वेळी दिली जाणारी ही सूट आहे. आता या दरपत्रकाच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं की डिस्काउंट आपण कसा कॅल्क्युलेट करतोय, की डिस्काउंटच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वसाधारण असं माहिती असतं की एखाद्या वस्तूवरती 10% डिस्काउंट दिला जातो. मग उदाहरण म्हणून जर पाहिलं की एखाद्या वस्तूची किंमत जर 100 रुपये आहे आणि आपल्याला जर 10 रुपये डिस्काउंट मिळत असेल, तर आपण दुकानदाराला निश्चित 90 रुपये देणार आहोत. 10 रुपये डिस्काउंटचे आपण देणार नाही. म्हणजेच काय केलं आपण, तर त्या वस्तूच्या खरेदीवेळी तो जो डिस्काउंट अलाउड झाला होता, त्या डिस्काउंटची अमाऊंट आपण पैसे देतेवेळी अमाऊंट देतेवेळी काय केली, डिडक्ट केली, म्हणजे कमी केली. आता या ठिकाणी आपण कुठला डिस्काउंट अपेअर करतोय, तर आपण ट्रेड डिस्काउंट हा या ठिकाणी अलाउड करतोय. कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंटमध्ये फरक आहे. ट्रेड डिस्काउंट हा कॅटलॉग प्राईस और लिस्ट प्राईसवरती घेतला जातो किंवा दिला जातो. मग तो कसा, जसं आपण एखाद्या दुकानामध्ये जर गेलो, आपल्याला समजा एखादी बॅग खरेदी करायची आहे, पेन खरेदी करायचा आहे, एखादं पुस्तक खरेदी करायचे आहे, याची कॅटलॉग प्राईस निश्चित असते. समजा एखाद्या बॅगची किंमत जर 100 रुपये आहे, पेनाची किंमत 10 रुपये आहे, वहीची किंमत 50 रुपये आहे. मग आपण ट्रेड डिस्काउंट कसा कॅल्क्युलेट करणार, तर जी वस्तू 100 रुपयांना आहे, समजा बॅग 100 रुपयांना आहे, तर आपण त्या बॅगची किंमत 90 रुपयेच देणार. म्हणजे आपण काय केलं, कॅटलॉग प्राईस मायनस केली, डिडक्ट केली. 100 ऐवजी आपण 90च रुपये देतोय. पेनाची किंमत जर 10 रुपये त्यांनी ठेवलेली असेल, तर आपण म्हणणार मी पेन 10 रुपयांना नाही, मी 5 रुपयांनाच घेणार आहे. म्हणजे आपण 5 रुपये कमी केले. पुस्तकाची किंमत 50 रुपये सांगितली, आपण म्हटलं मी 50 नाही 40च देणार आहे. म्हणजे आपण काय केलं, की जी कॅटलॉग प्राईस आहे, वस्तूची मूळ किंमत आहे, लिस्ट प्राईस आहे, त्यावरतीच डिस्काउंट घेतलेला आहे. या ठिकाणी टोटल किमतीवरती आपण डिस्काउंट घेतलेला नाही. म्हणजे हा कॅटलॉग प्राईस और लिस्ट प्राईस, म्हणजे जी मूळ किंमत आहे त्या मूळ किमतीवरतीच आपण डिस्काउंट घेतो. त्याला आपण ट्रेड डिस्काउंट असा शब्द वापरतो. म्हणून हे लक्षात घ्या, ट्रेड डिस्काउंट वेगळा आहे आणि कॅश डिस्काउंट वेगळा आहे. ठीक आहे. यावरती आपण एक उदाहरण पाहूयात. गुड्स ऑफ ₹1000 are sold at 5% trade discount. The value of goods that will be recorded will be ₹950, both by the purchaser and the seller, and not ₹1000. आता बघा की 1000 रुपयांची वस्तू आपण जर विकली असेल ॲट 5% ट्रेड डिस्काउंट, जे 5% ट्रेड डिस्काउंटचा रेट आहे. द व्हॅल्यू ऑफ गुड्स दॅट विल बी रेकॉर्डेड विल बी ₹950. आता बघा की 1000 रुपयांची वस्तू आहे, त्याच्यावरती 5% डिस्काउंट जर आपण क्रिएट केला, तर तो येणार आहे 50 रुपये. मग ज्यावेळी आपण वस्तू विकतो आहोत, 5% आपण डिस्काउंट अलाउड केला, तर आपल्याला 50 रुपये डिडक्ट होऊन मिळणार आहे. म्हणजे आपल्याला मिळतील 950 रुपये, 1000 मिळणार नाहीत. म्हणजे साधं आणि सोपं गणित आहे. जसं मी मगाशी सांगितलं की आपण एखाद्या दुकानात गेलो आणि 100 रुपयांची वस्तू खरेदी केली, त्याच्यावरती जर आपल्याला 10% डिस्काउंट मिळत असेल, तर निश्चित आपण दुकानदाराला 90 रुपये देणार आहोत, 10 रुपये कमी करून. म्हणून हा डिस्काउंट जो आहे तो काय होतो, डिडक्ट होतो
कमी होतो. आता यामध्ये महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं. ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपीअर इन द बुक्स ऑफ अकाउंट सेपरेटली. म्हणजेच ट्रेड डिस्काउंट हा अकाउंटन्सीमध्ये रेकॉर्ड केला जात नाही. आता रेकॉर्ड केला जात नाही म्हणजे तो घ्यायचाच नाही असा अर्थ नाही. समजा 1,000 रुपयांच्या वस्तूच्या संदर्भातलं ट्रान्झॅक्शन आपण पाहतोय की 1,000वरती आपण 5% डिस्काउंट दिला. मग 5% डिस्काउंट दिला याचा अर्थ 50 रुपये तर कमी होणार आहे. मग आपण रेकॉर्ड काय करायचं नाही, तर तो डिस्काउंट सेपरेटली रेकॉर्ड करायचा नाही. म्हणजे ट्रेड डिस्काउंट म्हणून तो सेपरेट रेकॉर्ड होणार नाही, फक्त त्याची अमाऊंट कमी होईल. म्हणून हे महत्त्वाचं वाक्य लक्षात घ्या की ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपीअर इन द बुक्स ऑफ अकाउंट सेपरेटली. सेपरेटली शब्द महत्त्वाचा आहे की ट्रेड डिस्काउंट हा सेपरेट त्याच्या नावासही रेकॉर्ड नाही करायचा, तर फक्त त्याच्यावरची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट मात्र डिडक्ट करायची आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज कॅश डिस्काउंट. It is the amount deducted from the final amount due at the time of receipt. It is the concession given for encouraging payment. It is given either for the spot payment or for payment within a specific period. Cash discount is calculated after deducting trade discount, since it is loss to the seller and gain to the buyer. आता बघा, या डिस्काउंटमधला हा सेकंड पार्ट आहे किंवा दुसरा प्रकार आहे कॅश डिस्काउंट. याच्या अगोदर आपण पाहिला ट्रेड डिस्काउंट, की जी कॅटलॉग प्राईस आहे, लिस्ट प्राईस आहे, त्याच्यावरतीच आपण अमाऊंट कमी करतो आहे. आता सेकंड जो आहे तो आहे कॅश डिस्काउंट. मग कॅश डिस्काउंटच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाईम ऑफ रिसिप्ट. आता या ठिकाणी कॅटलॉग प्राईसवरती अमाऊंट कमी होणार नाही, तर टोटल अमाऊंटवरती पैसे आपण देणार आहोत किंवा तो डिस्काउंट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे. तसं मगाशी सांगितलेलं उदाहरण की बॅग आपण 100 रुपयांची घेतो आहे, त्यानंतर पेन आपण 10 रुपयांचं घेतो आहे, पुस्तक आपण 50 रुपयांचं घेतो आहे. मग ट्रेड डिस्काउंटमध्ये आपण काय केलं होतं की 100 रुपयांऐवजी आपण 90 रुपये देणार होतो, 10 रुपयांऐवजी आपण 5 रुपये देणार होतो आणि 50 रुपयांऐवजी आपण 40 रुपये देणार होतो. आता कॅश डिस्काउंटच्या बाबतीमध्ये आपण कॅटलॉग प्राईस और लिस्ट प्राईसवरती डिस्काउंट क्रिएट करू शकत नाही, तर आपण कशावरती करायचं आहे, तर फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाईम ऑफ रिसिप्ट. ज्यावेळी आपण फायनल अमाऊंट पे करणार आहोत त्यावेळी आपण डिस्काउंट क्रिएट करायचा. म्हणजे काय करावं लागेल, तर 100 रुपयांची वस्तू आपल्याला 100लाच घ्यावी लागणार, 10 रुपयांची वस्तू 10 रुपयांनाच घ्यावी लागणार आणि 50 रुपयांचं पुस्तक हे 50 रुपयांनाच घ्यावे लागणार. आणि आता याची टोटल होणार म्हणजे 100 अधिक 10 अधिक 50 160. आणि मग या 160 ही जी फायनल अमाऊंट्स येणार आहे, या फायनल अमाऊंटवरती आपल्याला जो काही डिस्काउंटचा दर असेल त्या दराप्रमाणे आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि उरलेली अमाऊंट आपण सेलरला किंवा बायरला देणार आहोत. म्हणजेच काय आहे, ट्रेड डिस्काउंट हा मूळ किमतीवरती कॅल्क्युलेट होतो, त्याला आपण कॅटलॉग प्राईस और लिस्ट प्राईस असा शब्द वापरतो. आणि कॅश डिस्काउंट हा फायनल अमाऊंटवरती क्रिएट होतो. म्हणून हे दोन्ही डिस्काउंट वेगवेगळे आहेत हे मूळतः लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपण ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीमध्ये काय महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवणार आहोत, तर ट्रेड डिस्काउंट इज नॉट सेपरेटली इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये सेपरेट ट्रेड डिस्काउंट नसतो. आता कॅश डिस्काउंटच्या बाबतीमध्ये आपण विचार करूयात की कॅश डिस्काउंट हा फायनल अमाऊंटवरती दिला जातो, तो कॅटलॉग प्राईस और लिस्ट प्राईसवरती कॅल्क्युलेट होत नाही आणि हा परचेस किंवा सेल करण्यासाठी इन्करेज करण्यासाठी दिला जाणारा प्रकार आहे. म्हणजे लोकांनी वस्तू खरेदी करावी, त्यांच्यामध्ये प्रोत्साहन निर्माण व्हावं, इच्छा निर्माण व्हावी, म्हणून हा दिला जाणारा डिस्काउंटचा प्रकार आहे.
ज्यामध्ये आपल्याला म्हटलं की इट इज लॉस टू द सेलर अँड गेन टू द बायर. म्हणजे या डिस्काउंटमध्ये काय होतं, तर हा जो सेलर आहे म्हणजे जो विक्रेता आहे त्याचा लॉस असतो आणि जो खरेदीदार असतो त्याचा फायदा असतो. म्हणून त्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं की कॅश डिस्काउंट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बघा आता ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीमध्ये मग असे सांगितलं की कुठलं वाक्य लक्षात ठेवायचं की ट्रेड डिस्काउंट इज नॉट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट सेपरेटली. आणि इथं आपण काय म्हणतोय, कॅश डिस्काउंट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजेच ट्रेड डिस्काउंटची फक्त अमाऊंट दाखवायची, सेपरेट डिस्काउंट दाखवायचा नाही. तर कॅश डिस्काउंटच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला कॅश डिस्काउंट ह्या हेडिंगखाली तुम्हाला सेपरेट बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावं लागतं. म्हणून ह्या दोन्ही डिस्काउंटच्या बाबतीमध्ये हे काळजीपूर्वक लक्षात घ्या की दोन्ही डिस्काउंट वेगळे आहे आणि दोघांची अकाउंटिंग ट्रीटमेंट ही वेगळी आहे. आणि हे डिस्काउंट आपल्याला वारंवार ट्रान्झॅक्शन्समध्ये उदाहरणं सोडवताना येणार आहेत, म्हणून हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रकार पाहायचा आहे आपल्याला, कन्सेप्ट पाहायची आहे सॉल्वंट. इफ ए पर्सन्स असेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज आर इक्वल टू हिज लायबिलिटीज, ही इज कॉल्ड ॲज ए सॉल्वंट पर्सन. आता सॉल्वंट याला मराठीमध्ये आपण शोधनक्षम असा शब्द वापरतो. आता शोधनक्षम याचा अर्थ ज्याच्यात क्षमता आहे. कशाची? इफ ए पर्सन्स असेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज. असेट्स म्हणजे संपत्ती, लायबिलिटीज याचा अर्थ देयता. या ठिकाणी आपण काय म्हटलं की इफ ए पर्सन्स असेट्स, मग असेट्स म्हणजे अशा व्यक्तीची असेट्स मोर दॅन हिज लायबिलिटी, तिच्या देयत्यापेक्षा जास्त आहे किंवा सारखी आहे, अशा व्यक्तीला आपण सॉल्वंट पर्सन असं म्हणतो. आता याच्यावरचं उदाहरण लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. एक्झाम्पल आहे, ए पर्सन्स टोटल असेट्स हॅव बीन कॅल्क्युलेटेड ₹50,000 अँड ही इज टोटल डेब्ट्स वेअर ₹30,000. सिन्स ही is a position to sound, he is able to pay off his debt, therefore is called solvent. आता उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं की एका व्यक्तीची जी संपत्ती आहे, असेट्स आहे, ती ₹50,000 इतकी आहे आणि त्याची जी देयता आहे, जी देणी आहे, त्याच्यावरचं कर्ज आहे ते ₹30,000 आहे. मग आता त्याच्याकडे जर संपत्ती 50,000 आहे, त्याला जर समोरच्या व्यक्तीला लोनच्या रूपामध्ये 30,000च द्यायचे आहेत, तर तो देऊ शकतो का नाही? तर तो देऊ शकणार आहे, कारण संपत्तीच त्याच्याकडे 50,000 आहे. त्यातून त्याला 30,000 सहज देऊ शकणार आहे. 30 देऊन त्याच्याकडे 20,000 आणखी शिल्लक राहू शकतात. म्हणजेच तो त्याच्या ज्या डेप्ट्स आहेत, त्याच्या ज्या देयता आहेत, त्याच्या ज्या लायबिलिटीज आहे, तो त्याच्या संपत्तीमधून पे करू शकतो. त्याच्यात तशी क्षमता आहे, म्हणून त्याला आपण शोधनक्षम किंवा सॉल्वंट पर्सन असं म्हणतो. ठीक आहे, ह्या एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आलं असेल. आणखी सोपं करून सांगायचं असेल तर आपल्याकडे जर ₹100 असेल आणि आपल्यावर जर कुणाचे उधारी ₹50 असतील, तर आपल्याकडे असणाऱ्या ₹100 ते आपण देऊ शकतो की नाही? तर देऊ शकतो, कारण आपल्याकडे ₹100 आहे आणि आपल्याला उधारी फक्त ₹50 द्यायची आहे, तर आपण ते देऊ शकणार आहोत. म्हणून आपल्यात ती देण्याची क्षमता आहे. सेम तेच उदाहरण इथं आहे की असेट्स 50,000 आहे आणि देयता 30,000 आहे, पण तो 50,000तून 30,000 सहज देऊ शकतो. म्हणून तो शोधनक्षम व्यक्ती आहे, सॉल्वंट पर्सन आहे असं त्याला आपण म्हणणार आहोत. म्हणून ही कन्सेप्ट पण महत्त्वाची आहे की जी तुम्ही लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट इज insolvent. A person whose liabilities are more than his assets is an insolvent person
such person's liabilities are more than his assets. जसा क्षोधनक्षम हा प्रकार आहे त्याच्या उलट हा दुसरा प्रकार आहे इनसॉल्वंट म्हणजेच अक्षोधनक्षम किंवा त्याला आणखी शब्द आहे दिवाळखोर व्यक्ती. मग आता इन्सॉल्वंट पर्सनच्या बाबतीमध्ये काय सांगितलं की ए पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स, म्हणजेच याच्याकडे असणारी जी देयता आहे म्हणजे याच्यावर जे असणारं कर्ज आहे ते त्याच्याकडे असणाऱ्या असेट्सपेक्षा जास्त आहे, म्हणजेच तो त्याच्या संपत्तीमधून त्याची देयता तो देऊ शकत नाही, त्याच्यात क्षमता नाही, त्याची देणी फेडण्या इतकी त्याची ताकद नाही, म्हणून त्याला आपण अक्षोधनक्षम किंवा इन्सॉल्वंट किंवा दिवाळखोर व्यक्ती असं त्याला आपण म्हणतो. मग आता त्याच्या संदर्भामध्ये एक्झाम्पल आपण पाहूयात. ए पर्सन्स टोटल असेट्स ऑर प्रॉपर्टी हॅव बीन calculated 20,000 and his total debts were rupees 50,000 and if he is not in a position to get any amount from any sources. इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे बघा की एखादा पर्सन आहे की ज्याच्याकडची असेट्स किंवा प्रॉपर्टी कॅल्क्युलेट केल्यानंतर कळलं की 20,000 आहे आणि त्याच्यावरची देणी किंवा देयता किंवा त्याच्यावरती असणारं लोन हे 50,000 रुपये इतकं आहे. मग आता त्याच्याकडे जर 20,000 आहे आणि त्याला समोरच्या व्यक्तीला जर 50,000 द्यायचे आहे तर तो निश्चितच देऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यात क्षमता नाही, म्हणजेच तो अक्षोधनक्षम आहे किंवा तो इन्सॉल्वंट आहे. ठीक आहे. मग पुढे आणखी एक आपण शब्द वापरला होता की तो दिवाळखोर व्यक्ती पण आहे. मग अक्षोधनक्षम म्हणजेच दिवाळखोर व्यक्ती, परंतु त्या दिवाळखोरीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं सेंटेन्स लक्षात घ्यायचं. इफ द कोर्ट इज सो सॅटिस्फाईड देन ही विल बी डिक्लेअर्ड ॲज अन इन्सॉल्वंट पर्सन. म्हणजे तो दिवाळखोर आहे हे आपण सांगू शकत नाही, तर तो सांगण्याचा अधिकार कोर्टाला आहे, न्यायालयाला आहे. जोपर्यंत न्यायालय एखाद्या व्यक्तीला दिवाळखोर घोषित करत नाही तोपर्यंत असा व्यक्ती कुठलेही आर्थिक व्यवहार करू शकतो. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने इन्सॉल्वंट घोषित केलं असेल, दिवाळखोर घोषित केलं असेल, त्यानंतर कुठलाही आर्थिक व्यवहार त्या व्यक्तीसोबत केला जात नाही. हे वाक्य लक्षात घ्या की दिवाळखोर व्यक्ती आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे. इन्सॉल्वंट पर्सन ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. लास्ट, अकाउंटिंग इयर, ज्याला आपण आर्थिक वर्ष असंही म्हणतो. इट इज द पिरियड ऑफ 12 months for which accounts are maintained and closed by the proprietor, that is calendar year or financial year. अकाउंटन्सी आपण प्रिपेअर करतो, याचा कालावधी असतो 12 महिने. म्हणजे आपण कुठलंही अकाउंटन्सी, कुठल्याही संस्थेचं अकाउंटन्सी, कुठल्याही कंपनीचं अकाउंटन्सी ज्यावेळी प्रिपेअर करतो ते फक्त 12 महिन्यांपुरतं मर्यादित असतं. मग आपण त्याला कॅलेंडर इयर किंवा फायनान्शियल इयर असा शब्द वापरतो. म्हणून हे लक्षात घ्या की अकाउंटन्सी हे फक्त 12 महिन्यांसाठी म्हणजे एका वर्षांसाठी असतं. पुढच्या वर्षी पुन्हा त्या नवीन वर्षांचं अकाउंट आपल्याला सुरुवात करावी लागते. असं वर्षानुवर्ष आपण अकाउंटन्सी प्रिपेअर करतो, परंतु त्याचं जे ड्युरेशन आहे किंवा त्याचा जो कालावधी आहे तो 12 महिन्यांचा असतो. त्याला आपण कॅलेंडर इयर किंवा फायनान्शियल इयर असा शब्द वापरतो. पुढे म्हटलंय, बट नाव फॉर इन्कम टॅक्स पर्पज अकाउंटिंग इयर स्टार्ट ऑन 1 एप्रिल अँड एंड ऑन 31 मार्च. म्हणजे हे जे फायनान्शियल इयर आहे, जसं आपण कॅलेंडर इयर पाहतो
कॅलेंडर इयर कसं असतं? 1 जानेवारीला सुरू होतं आणि 31 डिसेंबरला संपतं. त्याला आपण कॅलेंडर इयर म्हणतो. पण जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये संस्थांसाठी जे काही फायनान्शियल इयर आहे त्याची तारीख फिक्स असते, की जे सुरू होतं 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला. मग 1 एप्रिल ते 31 मार्च हा अकाउंटन्सीचा पिरियड असतो. त्याला आपण अकाउंटिंग इयर असं म्हणतो किंवा फायनान्शियल इयर असं म्हणतो. मग या 12 महिन्यांच्या कालावधीमधलेच ट्रान्झॅक्शन्स यामध्ये रेकॉर्ड केले जातात. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे कायम आपल्याला येणार आहे की अकाउंटिंग इयर कधी सुरू होतं आणि कधी संपतं. तर 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं. हे आपण लक्षात ठेवणार आहोत. At the end of accounting year, a proprietor has to prepare trading account, profit and loss account, and balance sheet to find out the financial position of the business. मग 1 एप्रिलपासनं जे आपण ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो ते 31 मार्चपर्यंत करतो. 31 मार्चला ज्यावेळी अकाउंटिंग इयर संपतं, त्यानंतर जो प्रोप्रायटर आहे, व्यवसाय संस्थेचा मालक आहे, तो काय प्रिपेअर करणार आहे? तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, ज्याला आपण एकत्रित फायनल अकाउंट्स असा शब्द वापरतो. मग या फायनल अकाउंट्समध्ये 2 अकाउंट्स असतात आणि 1 स्टेटमेंट असतं. पहिलं अकाउंट असतं ट्रेडिंग अकाउंट, सेकंड असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं जे असतं ते स्टेटमेंट असतं. त्याला आपण बॅलन्स शीट असा शब्द वापरतो. मग बॅलन्स शीट याला आपण ताळेबंद मराठीमध्ये म्हणायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण नफा आणि तोटा पत्रक म्हणायचं आणि जे ट्रेडिंग अकाउंट आहे त्याला आपण व्यापारी पत्रक असं म्हणायचं. म्हणजे आपण व्यापारी पत्रक तयार करतो, नफा तोटा पत्रक तयार करतो आणि ताळेबंद तयार करतो. कशासाठी? टू फाइंड आउट द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. म्हणजे व्यवसायाची आर्थिक स्थिती शोधण्यासाठी आपण हे 2 अकाउंट्स आणि 1 स्टेटमेंट म्हणजेच फायनल अकाउंट तयार करतो. ठीक आहे. म्हणून अकाउंटिंग इयर लक्षात ठेवा 1 एप्रिल ते 31 मार्च. 31 मार्चला एकदा इयर संपलं की प्रोप्रायटर फायनल अकाउंट तयार करतो, ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो. कशासाठी? टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस किंवा फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. म्हणजे व्यवसायाची आर्थिक स्थिती शोधण्यासाठी आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करावं लागतं. ठीक आहे. तर तुम्हाला अकाउंटिंग इयर समजलं असेल. मग आजच्या तासाला आपण कुठल्या इम्पॉर्टंट टर्म्स पाहिल्यात? तर टाइप्स ऑफ डिस्काउंट, ज्यामध्ये ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट, सॉल्वंट आणि इनसॉल्वंटमध्ये सॉल्वंट पर्सन आणि इनसॉल्वंट पर्सन आणि अकाउंटिंग इयर, या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. या अकाउंट्समध्ये वारंवार येतात, त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लेक्चरमध्ये काही अडचणी येत असतील, एखादी कन्सेप्ट समजत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी त्याची उत्तरं देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. म्हणून लेक्चर पुन्हा बघा. पुस्तकामध्ये पण या कन्सेप्ट दिलेल्या आहेत त्या वाचा. आपल्या अकाउंटन्सीच्या वहीमध्ये त्याच्या नोट्स तयार करा. प्रकरण संपल्यानंतर आपण त्यावरती टेस्ट घेणार आहोत. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या महत्त्वाच्या आहेत आणि आपल्याला अकाउंट्स जर यावं असं वाटत असेल तर आपल्याला या कन्सेप्ट येणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. थँक्यू.